श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ओम नमो आदेश. श्रावण महिन्यामध्ये शिवलीलामृत ग्रंथासोबतच नवनाथ भक्तिसार या ग्रंथाचं पारायण केलं जातं. हे पारायण कसं करावं? स्त्री किंवा पुरुष कोणीही हे पारायण करू शकतं. श्रावणात कुठल्याही सोमवारी किंवा गुरुवारी पारायणाला सुरुवात करा. नाही शक्य झालं अगदी कुठल्याही दिवशी आपण पारायणाला सुरुवात करू शकता. पारायण काळात ब्रह्मचर्य पाळावं. मांसाहार, तामसी आहार म्हणजेच कांदा लसूण वर्ज करायचा. गादीवरती पलंगावरती झोपायचं नाही. चटेवरती किंवा घोंगडीवरती जमिनीवर झोपावं. पारायणाच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. साप्ताहिक म्हणजे 7 दिवसांचं, त्यानंतर 9 दिवसांचं, अगदी एक दिवसीय म्हणजे एका दिवसात 40 अध्याय वाचायचे किंवा 3 दिवसीय पारायण. पारायणाच्या पहिल्या दिवशी आपल्याला पूजा मांडणी करावी लागते. ही पूजा मांडणी पारायण संपेपर्यंत तशीच ठेवायची. आपलं उद्यापन झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी या पूजेवरती फुले वाहून पूजा हलवून घ्यायची. पहिल्या दिवशी संकल्प करूनच आपण पारायण करा म्हणजे आपली कार्यसिद्धी होईल. श्रावण महिन्यामध्ये प्रत्येकानं एक तरी नवनाथ भक्तिसार या ग्रंथाचं पारायण करावं. हे पारायण कसं करायचं, कोणते नियम पाळावेत, पूजा मांडणी कशी करायची, संकल्प कसा करायचा, रोज किती अध्याय वाचायचे, उद्यापन कसं करायचं, सर्व माहितीचा व्हिडिओ चॅनलवर आहे. मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये खाली देत आहे. आपण त्यावर क्लिक करा आणि तो व्हिडिओ नक्की बघा. आणि प्रत्येकानं श्रावण महिन्यामध्ये नवनाथ भक्तिसार या ग्रंथाचं पारायण अवश्य करा. ओम श्री चैतन्य गोरक्षाय नमः. ओम नमो आदेश.